तर मंडळी, मी सॅम कोळे, तुमचं सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, आपण आज जाणार आहोत काळाघोडा आर्ट फेस्टिवल या ठिकाणी. आणि नेमकं काळाघोडा आर्ट फेस्टिवल कसं भरवण्यात येतं, काय काय पाहण्यासारखं आहे हे आपण जाऊन तिकडे प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहे. काळाघोडा आर्ट फेस्टिवल चर्चगेटमध्ये भरवण्यात येतं आणि याची डेट होती 30 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत. मी आज शेवटच्या दिवशी चाललो आहे, काही काम असल्यामुळे मला जाणं पॉसिबल नाही झालं आणि ही व्हिडिओ यायला कदाचित उशीर होईल, तर त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो मंडळी. आणि आपण जाऊया, प्रत्यक्ष पाहूयात नेमकं काळाघोडा कसा आहे, काय काय आहे ते. आणि मंडळी, त्याच्या अगोदर एक आपुलकीचा प्रश्न, तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. तर मंडळी, आपण जाऊया काळाघोडा आर्ट फेस्टिवल पाहायला. तर मंडळी, मी चर्चगेट स्टेशनला उतरलो आणि त्याच्यानंतर आता चर्चगेट स्टेशनवरून काळाघोडा या ठिकाणी चालत चाललो आहे. मला चर्चगेट स्टेशन जवळ पडलं, त्याच्यामुळे चर्चगेट स्टेशनला मी उतरलो. आणि तुम्ही जर येणार असाल इकडे तर तुम्ही CSTलाही उतरू शकता किंवा चर्चगेटला, दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. दोघांपैकी कोणताही तुम्ही ऑप्शन चूज करा, तुम्हाला बरं पडेल. तर चला मंडळी, आपण जाऊयात काळाघोडा. तर मंडळी, फायनली आपण पोहोचलेलो आहोत काळाघोडा आर्ट फेस्टिवल या ठिकाणी. तर आपण इकडे पाहू शकतो किती मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. आपण तिकीट आपलं स्कॅन करणार आहोत, त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंट्री घेणार आहोत. तर मंडळी, मी पोचलो आहे काळाघोडा फेस्टिवलसाठी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने गेट बनवलेला आहे प्लास्टिकच्या बॉटलचा. तर मंडळी, आपण जाऊया आतमध्ये, पाहूया नेमकं काळाघोडा फेस्टिवल कसं आहे आणि आर्ट कशा पद्धतीने मांडलेले आहे. तर मंडळी, चला जाऊया आपण आतमध्ये फेस्टिवल पाहायला. हे फेस्टिवलचं मुख्य गेट आहे, काळाघोडा आर्ट फेस्टिवल. या गेटवरती एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्लास्टिक कमी प्रमाणात वापरा. तर मंडळी, या फेस्टिवलचा आपल्याला मॅप इथे देण्यात आलेला आहे, ज्यामुळे आपल्याला कळेल की या फेस्टिवलमध्ये नेमकं काय काय आहे, कुठून जायचं आहे. आपल्याला मॅप दिलेला आहे, आपण या डायरेक्शनने जाऊ शकतो. आपण पाहू शकतो इथे माणसाचा स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे आणि त्याला वेगवेगळे कलर्स देण्यात आलेले आहे. या फेस्टिवलमध्ये प्रत्येक आर्टमधून सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आर्टमध्ये आपण पाहू शकतो माणसाचे विचार कसे ब्लॉक झालेले आहेत. या फेस्टिवलचं मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे ही गाडी कशा पद्धतीने बनवलेली आहे आपण पाहणार आहोत. तर मंडळी, या फेस्टिवलचं मुख्य आकर्षण केंद्र असलेली ही ती गाडी. या छोट्याशा गाडीमध्ये बरंच काही सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मेसेज हा देण्यात आलेला आहे की भविष्यात आपण निसर्गाच्या अशाच पद्धतीने ऱ्हास करत राहिलो तर येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण या गाडीच्या स्वरूपात देण्यात आलेलं आहे. आपण मोठ्या प्रमाणात जंगलतोड करतोय, जंगलाच्या ठिकाणी आपण फॅक्टरीज उभ्या करतोय, पण याचा परिणाम आपल्याला काही कालांतराने दिसणार आहे. तर मंडळी, आपण निसर्गाची काळजी घेऊया, निसर्ग आपली काळजी घेईल हे मात्र नक्की आहे. तेच ह्या गाडीतून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. या फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात यंग जनरेशन दिसून आलं. या यंग जनरेशनला एक विनंती आहे की हे फेस्टिवल फक्त पाहून सोडून न देता यातून काहीतरी सामाजिक संदेश आपण घेतला पाहिजे. एक नम्र विनंती यंग जनरेशन. आपण समुद्रामध्ये खूप प्लास्टिक टाकतो, या प्लास्टिकचा त्रास ह्या पक्ष्यांना होतो. हे सुंदर कलाकृती या आर्टमधून दाखवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सुंदर कलाकृतीबरोबर आपण फोटोग्राफी करू शकतो. एवढे सुंदर आर्ट असे बनवण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो सुंदर असे लॅम्प इथे बनवण्यात आलेले आहेत आणि जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ते आपण परचेसही करू शकतो.
पाहू शकता इथे जुन्या काळातले सिनेमे दाखवतात. खरं म्हटलं तर आत्ताच्या नवीन जनरेशनला हे जुन्या पद्धतीचे सिनेमे त्याच्यानंतर मग वापरले जाणारे टेक्नॉलॉजी काहीच माहीत नाही. पण या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पाहू शकता कशा पद्धतीने एक सुंदर अशी कलाकृती उभारण्यात आलेली आहे. तर इथे बरंच काही पाहण्यासारखं आहे. अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू यांचा आपण वापर कसं केलं पाहिजे या फेस्टिवलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपण हळूहळू जाऊया आणि पाहूया नेमकं कसं फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे. इथे आहे ना, प्रत्येक आर्टमधून सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, मला असं वाटतं आपण या आर्टमधून एक सामाजिक संदेश घेतला पाहिजे की निसर्गाची ऱ्हास कमी कमी झाली पाहिजे आणि निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. हा तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेला मासा पाहताय. यातून एक संदेश देण्यात आलेला आहे की समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये प्लास्टिक फेकू नका. त्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात माशांना त्रास होतो. या पूर्ण फेस्टिवलमध्ये मला आवडलेली कलाकृती म्हणजे हे फ्रेम्स. सुंदर अशा फ्रेम्स बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हातापासून बनवलेल्या फ्रेम्स इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. बऱ्याचशा फ्रेम्स आहेत ज्या तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता. सुंदर अशा फ्रेम्स आहेत. तर मंडळी, हा स्टॉल पाहिल्यानंतर मला प्रचंड प्रमाणात हा स्टॉल आवडला. तुम्हीही पाहून घ्या, तुम्हालाही प्रचंड प्रमाणात हा स्टॉल आवडेल. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा काळा घोडा फेस्टिवलचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मंडळी, टाटा, बाय बाय, टेक केअर.